नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंपल टेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत। त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स येणार, सिंपल पास्ट टेन्स येणार आणि सिंपल फ्युचर टेन्स येणार। तर ज्यावेळेस आपल्याला म्हणजे कुठलेही वाक्य जर असेल तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या तीन गोष्टी असतात। सब्जेक्ट मध्ये आय, वी, यू, दे, राम। राम जर असेल, एखाद्या पुरुषाचं नाव असेल, मुलाचं नाव असेल, त्याच्याबद्दल आपण ही घेऊ शकतो। सीता म्हणजे एखाद्या स्त्रीचं नाव असेल तर सी घेणार। पेन म्हणजे एखादा समजा वस्तू जर असेल त्याबद्दल इट लिहिणार। आणि काही छोटे प्राणी जे असतात, पाळीव प्राणी, त्यासाठी सुद्धा आपण इट घेऊ शकतो। तर पहा मग आता, तर सब्जेक्ट झाले हे, आणि वर्ब मध्ये काय असते, सहाय्यकारी क्रियापद असतात आणि मेन वर्ब असते। सहाय्यकारी क्रियापद जसे की टू बी चे क्रियापद असतात, त्याच्यामध्ये आय एम इज आर, ठीक आहे, आय एम इज आर। नंतर पास्ट मध्ये जर असलं तर वॉज वेअर, त्यानंतर फ्युचर मध्ये असले तर शॅल बी, विल बी। हे असे टू बी चे क्रियापद असतात। काही टू हॅव चे क्रियापद असतात। टू हॅव चे क्रियापद कोणते, हॅव हॅड वर्तमान काळात। त्यानंतर भूतकाळ पाहिले तर हॅड, आणि भविष्यकाळ पाहिले तर विल हॅव किंवा शॅल हॅव, ठीक आहे। हे टू हॅव चे क्रियापद झाले। तर अशा पद्धतीने काही सहाय्यकारी क्रियापद येतील आणि मेन वर्ब येईल, ठीक आहे। पण साध्या काळामध्ये काय असते की सहाय्यकारी क्रियापद इथं येत नाही। सहाय्यकारी क्रियापद इथे येत नाही, फक्त भविष्य काळामध्ये विल किंवा शॅल आपल्याला वापरावं लागते। वर्तमान काळ आणि भूतकाळामध्ये कुठलेही सहाय्यकारी क्रियापद इथे येणार नाही, ठीक आहे। ज्यावेळेस आपण नकारार्थी करायचे किंवा प्रश्नार्थी करायचे त्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद येते, परंतु साधं वाक्य किंवा असर्टिव्ह सेंटेन्स करत असताना कुठल्याही प्रकारचा आपल्याला इथे सहाय्यकारी क्रियापद येत नाही, ठीक आहे। मग आता वर्तमान काळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे आय जे आहे ना, याला स्पेशल मानायचं थोडं। आणि स्पेशल कसं म्हणायचं तर याला अनेकवचनी समजायचं। आयला काय समजायचं, अनेकवचनी। म्हणजे आय हे अनेकवचनी आहे, वी अनेकवचनी, यू अनेकवचनी, दे अनेकवचनी। इथून हे सगळे अनेकवचनी आहेत। राम किंवा ही एकवचनी आहे, सीता शी एकवचनी आहे, पेन किंवा पेन जर असेल एक असेल तर एकवचनी आहे, डॉग असेल एकवचनी आहे, ठीक आहे। तर मग आता पहा आपल्याला काय करायचंय की वर्तमान काळात आय ही स्पेशल मानलं एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट काय करायची की जर अनेकवचन असेल त्यापुढे हे तर येणारच नाही, पण मेन वर्ब जे आहे याचं पहिलं रूप घ्यायचं। समजा आता आपल्याला प्ले जर करायचं असेल, प्लेचे चार रूप, प्ले, त्यानंतर दुसरं रूप प्लेट, त्यानंतर तिसरं रूप सुद्धा प्लेट, चौथं रूप काय प्ले, आणि एक पाचवे रूप असते त्याला यस किंवा यस लागते, ठीक आहे। पाचव्या रूपाला काय लागते, यस किंवा यस प्रत्यय लागत असते। म्हणजे प्ले जर असेल तर काय होणार, त्याचं प्लेज होणार। तर मग हे झालं पहिलं रूप, हे झालं पाचवं रूप। तर मग काय करायचं आपल्याला की हे जे अनेकवचनी आहेत त्याच्या पुढे पहिलं रूप घ्यायचं प्ले, आणि जे एकवचनी आहेत त्याच्या पुढे काय करायचं प्लेज, म्हणजे पाचवं रूप घ्यायचं, ठीक आहे। म्हणजे काय करायचं, हे ऑक्झिलरी वर्ब तर काय लावायचंच नाही, फक्त काय करायचं याच्या पुढे प्ले घ्यायचं आणि याच्या पुढे प्लेस घ्यायचं। मग आपले वाक्य कसे बनतील, आय प्ले। आणि आपल्याला ऑब्जेक्ट जर घ्यायचा असेल तर काय खेळतो आपण, तर क्रिकेट असेल, त्यानंतर खो खो असेल, कबड्डी असेल, तर हे आपण ऑब्जेक्ट घेऊ शकतो। उदाहरणार्थ काय, आय पहिलं रूप प्ले क्रिकेट, त्यानंतर दुसरं काय वी प्ले क्रिकेट, यू प्ले क्रिकेट, आणि याचं मराठीमध्ये काय होतंय की शेवटी तो ती ते तात असा उच्चार आहे। म्हणजे मी क्रिकेट खेळतो, ठीक आहे। त्यानंतर आम्ही क्रिकेट खेळतो, यू क्रिकेट म्हणजे तू क्रिकेट खेळतो, ते क्रिकेट खेळतात, अशा पद्धतीने उच्चारले आहे का नाही। तर राम, आता रामला पहिलं रूप घ्यायचं का नाही, रामला किती घ्यायचं आपल्याला, पाचवं रूप घ्यायचं। तर पाचवं रूप म्हणजे काय, यस लावायचं, कारण एकवचनी आहे तर यस लावायचं। मग राम प्लेज क्रिकेट म्हणजे राम क्रिकेट खेळतो, सी प्लेज खो खो म्हणजे ती खो खो खेळते। आता पेन खेळणार नाही, पण एखाद्या वेळेस डॉग खेळू शकतो, म्हणून डॉग किंवा इट प्लेज क्रिकेट किंवा इट प्लेज खो खो, या पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो। हे काय झालं, साधा वर्तमान काळ झाला। आता आपल्याला जर साधा भूतकाळ जर करायचा असेल, म्हणजे पहा इथं आपण सूत्र लिहिलं आहे, प्रेझेंटचं करायचं असेल तर पहिलं रूप किंवा पाचवं रूप आहे का नाही। पहिलं रूप कुठे लिहायचंय, अनेकवचनी समोर पहिलं रूप आणि एकवचनी समोर पाचवं रूप। त्यानंतर जर आपल्याला सिंपल पास्ट करायचं असेल तर दुसरं रूप करायचं आपल्याला। तर दुसरं रूप म्हणजे काय, इथं फक्त ईडी लावायचं, आणि इथं आता पहा फक्त प्रेझेंट टेन्स मध्येच या आयला स्पेशल मानायचंय। एकवचनी समोर काय पहिलं रूप, आणि एकवचनी समोर पाचवं रूप, आणि अनेकवचनी समोर पहिलं रूप असं लिहायचं। पण पास्ट टेन्स मध्ये तसं काही नाही,
सगळीकडे प्लेडच राहणार, ठीक आहे, एकवचने असो किंवा अनेक वचने असो. मग इथं काय होईल आता, आय प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो. आता पास्ट टेन्स मध्ये काय होणार, ला, ली, ले असं, ठीक आहे. म्हणजे बघा, मी क्रिकेट खेळलो, मी क्रिकेट खेळलो. वी प्लेड क्रिकेट म्हणजे आम्ही क्रिकेट खेळलो. दे प्लेड क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट खेळले. म्हणजे ला, ली, ले जर आले की भूतकाळ समजायचा आपण, आणि भूतकाळ जर करायचा असेल तर काय करायचं, फक्त इथं दुसरं रूप लावायचं. इथं तर काहीच नाही लावायचं, ठीक आहे. सहाय्यकारी क्रियापदाच्या याच्यात काहीच नाही, मेन क्रियापदाच्या याच्यात फक्त दुसरं रूप लावायचं. ही प्लेड क्रिकेट, सीता प्लेड खो खो, आहे का नाही. डॉग प्लेड क्रिकेट म्हणजे काही काही कुत्रे विद्युत चेंडू आणून देतात, हे अशा पद्धतीने जे काही खेळतात तर आपल्याला कुत्र्यासाठी इट आपण वापरू शकतो, ठीक आहे. तर हे काय झालं, साधा भूतकाळ. साधा भविष्यकाळ जर करायचा असेल तर आपल्याला शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापदाच्या याच्यात लावावं लागतं. सहाय्यकारी क्रियापदाच्या याच्यात शाल किंवा विल लावावं लागतं. मग शाल कुठे लावायचं, विल कुठं, तर हे आय आणि वी या दोन पुढे काय लावायचं, आपल्याला शाल लावायचं. आणि मग बाकी या यू पासून या सगळ्याला काय लावायचं, आपल्याला विल लावायचं. आणि शाल आणि विल आलं की आपल्याला भविष्यकाळ आला असं समजायला हरकत नाही. मग तो कोणताही काळ असो, शाल किंवा विल ते शब्द दिसले की भविष्यकाळ आहे असं आपण समजायचं, ठीक आहे. आणि इथं काय पहिलेच रूप लावायचं म्हणजे हे प्लेड काय नाही, ठीक आहे. मग आता समजा इथं काय होईल, आय शाल प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळेन. वी शाल प्ले क्रिकेट म्हणजे आम्ही क्रिकेट खेळू. त्यानंतर यू विल, यूला विल लावायचा, आता दे ला विल, या सगळ्याला विल लावायचं. यू विल प्ले क्रिकेट म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळसाल. दे विल प्ले क्रिकेट म्हणजे काय, ते क्रिकेट खेळतील. त्यानंतर राम विल प्ले क्रिकेट, राम क्रिकेट खेळेल. किंवा ही विल प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळेल. तर या पद्धतीने हे आपल्याला हे वाक्य करता येतं. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचंय की वर्तमान काळ असेल तर थोडस लक्षात ठेवावं लागतं आपल्याला की आयला स्पेशल म्हणायचंय आणि त्याला अनेक वचनी सारखं म्हणायचंय. आणि अनेक वचनी समोर क्रियापदाचं पहिलं रूप, एक वचनी समोर क्रियापदाचं दुसरं रूप. त्यानंतर पास्ट टेन्स असेल तर क्रियापदाचं फक्त दुसरं रूप घ्यायचंय. आणि जर फ्युचर टेन्स असेल तर शॅल किंवा विल हे लावायचं आहे, ठीक आहे. आता याचं जर नकारार्थी करायचं असेल, उदाहरणार्थ पहा, आय प्ले क्रिकेट, याचं जर नकारार्थी करायचं असेल तर हे किती रूप आहे पाहायचं आपण. हे जर पहिलं रूप असेल तर काय करायचं, आपल्याला डू घ्यायचं आहे की नाही. पहिलं रूप असेल तर डू. त्यानंतर पाचवं रूप जर असेल इथं तर डज. आणि जर समजा दुसरं रूप असेल तर डीड. ह्या एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे आपल्याला प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्य करता येतात. मग याचं नकारार्थी बनवायचं असेल तर काय करायला लागेल, पहिलं रूप आहे, मग पहिल्या रूपात डू घेतात, मग आय घ्यायचं, डोंट लावायचं, आय डोंट प्ले क्रिकेट. कारण नकारार्थी जर बनवायचं असेल तर सहाय्यकारी क्रियापदालाच नॉट लावावं लागतं. हे आपल्याला कुठे आय नॉट प्ले क्रिकेट असं होत नाही, सहाय्यकारी क्रियापदालाच लावावं लागतं. त्यानंतर समजा दुसरं वाक्य आहे की आय प्लेड क्रिकेट असं जर असला तर इथे किती रूप आहे, दुसरं रूप आहे. तर दुसरं रूप असलं तर काय करायचं, डीड घ्यायचं, म्हणून आय डिड नॉट किंवा डिडंट प्ले क्रिकेट. फक्त हे काय करायचं, डूचं क्रियापद आलं की त्याच्या समोर येणारं हे मात्र क्रियापदाचं पहिलंच रूप घ्यायचं. हे किती इथे प्ले लागलं तर इथं आपण काय घेतलं, प्लेस घेतलं. तर असं नकारार्थी करत असताना डू आणि डज आणि डीडचा वापर करावा लागेल. डू डजचा वापर आपल्याला वर्तमान काळात करता येते आणि डीडचा वापर आपल्याला भूतकाळामध्ये करता येते. मग जर याचा प्रश्न बनवायचा असेल तर काय करत असतो आपण की याच्यात सहाय्यकारी क्रियापद अगोदर लिहितो. सहाय्यकारी क्रियापद नाही पण कोणतं आहे, पहिलं रूप आहे म्हणून इथं डू करायचं आणि प्रश्नचिन्ह द्यायचं. डू आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळतो का. त्यानंतर इथं आपल्याला प्लेड दिसायले, याचा प्रश्नार्थ करायचं तर याच्या समोर डीड लिहायचं पण इथं पहिलं रूप लिहायचं. म्हणजे डीड आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो का, मी क्रिकेट खेळलो का. या पद्धतीने याचा प्रश्नार्थ सुद्धा करता येते. म्हणजे वर्तमान काळ आणि भूतकाळ याच्यामध्ये प्रश्नार्थ जर करायचा असेल तर डू डज डीड याचा वापर करायचा. आणि भविष्यकाळात जर करायचा असेल तर शाल आणि विल तर असतेच. म्हणजे या शाललाच आपल्याला नॉट लावता येते. आय शाल नॉट प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळणार नाही, ठीक आहे. त्यानंतर वी शाल नॉट प्ले क्रिकेट. त्यानंतर काय की यू विल नॉट प्ले क्रिकेट म्हणजे हे सहाय्यकारी क्रियापद आहेत, याला नॉट लावता येते. प्रश्न जर बनवायचा असेल तर समजा आय शाल प्ले क्रिकेट असं आहे की नाही तर शाल काढायचा अगोदर लिहायचं
म्हणजे शॅल आय प्ले क्रिकेट, आहे की नाही. त्यानंतर याचा जर बनायचा असेल की विल यू प्ले क्रिकेट, म्हणजे तू क्रिकेट खेळतो का, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला याचे प्रश्नार्थक वाक्य किंवा नकारार्थी वाक्य सुद्धा बनवता येतात. तर आज आपण सिंपल टेन्स जे आहे तर याची संपूर्ण प्रॅक्टिस पाहिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस टेन्स म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल किंवा फ्युचर कंटिन्युअस असेल याची प्रॅक्टिस आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला